यूट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएट करण्याची माझी इच्छा पूर्वीपासून होती. म्हणाल तसं तर जेव्हा यूट्यूब हे नवीन चॅनल आलं, यूट्यूब हे प्लॅटफॉर्म सुरू झालं होतं, त्यापासून मला वाटत होतं की माझंसुद्धा एखाद्या दिवशी एखादं चॅनल असावं. पण ओव्हर द पिरियड जमत नव्हतं, कारण का काही रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, काम होतं, जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळे नाही जमलं. अनायासे या वर्षामध्ये हे जमतं आहे, कारण का मला माझा जॉब सोडावा लागला आहे. तो जॉब सोडावा लागला आहे का ते पुन्हा कधीतरी सांगेन. पण आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश की यूट्यूबवरती कॉन्टेंट क्रिएट करून मला काय साध्य करायचं आहे, माझा काय पर्पज आहे यूट्यूबवरती हा व्हिडिओ करण्याचा. तर पर्पज असा की गेली 15-16 वर्ष मी सेल्स फील्डमध्ये काम केलं. सेल्स फील्डमध्ये काम केल्यानंतर माणसांची बोलणं, कॉर्पोरेटमध्ये कसं वागतात, प्रेझेंटेशन्स कसं करतात, टार्गेट ओरिएंटेड कसं असतं, या गोष्टीचा मला फार उपयोग झाला. आणि खरोखर सांगतो तुम्हाला की बऱ्याच गोष्टी मी अचीवसुद्धा केल्या. शून्यापासून काम केलं तर सेल्समध्ये काही नॉलेज नव्हतं, तेव्हा सेल्समध्ये आलो होतो. आणि मग ओव्हर या 15 वर्षामध्ये देवाच्या कृपेने, प्रभूच्या कृपेने बऱ्याच गोष्टी मला साध्य करता आल्या. आता अशी वेळ आली आहे की जॉब मिळेल मला, नाही असं नाही, जॉब प्रयत्न केला तर नक्की मिळेल मला. पण माझा प्रयत्न असा आहे की हा चांगला वेळ, हा सदुपयोग मी या कंटेंटसाठी किंवा या प्लॅटफॉर्मसाठी दिला तर मला नक्की याचा पुढे उपयोग होईल, म्हणून मी हा प्रयत्न करतो आहे. तर हाच उद्देश आहे की मला स्वतःचं पॅशन जपणं, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत सांगणं, चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत सांगणं आणि एक स्वतःचा ब्रँड तयार करणं. कारण का प्रत्येकाची इच्छा असते की स्वतः काय नाही काही तयार करा, तर स्वतःचा ब्रँड माझी स्वतः तयार करायची माझी इच्छा आहे, म्हणून हा प्रयत्न. तर मी यासाठी बराच रिसर्च केला. काही मी कोर्ससुद्धा केले यूट्यूबवरती आणि पेड कोर्ससुद्धा केले, पण त्याचा मला खरोखर उपयोग झाला. यूट्यूबवरती कंटेंट क्रिएट करणं जसं चॅलेंजिंग आहे तसं काही सोपंसुद्धा आहे. कारण काही टेक्निकल प्लॅटफॉर्म्स आहेत, तुम्हाला काही टेक्निकल गोष्टी करता आल्या पाहिजेत, समजता आल्या पाहिजेत, जेणेकरून तुमचं चॅनल कसं ग्रो होईल हा माझा प्रयत्न आहे. तसा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आता हे बरं सांगतो कारण का इतर लोकांचे यूट्यूबर लोकांचे मी कंटेंट्स बघितले, त्यांचा मी थोडा रिसर्च केला, मग कळालं की हे शून्यापासून कसे पुढे जातात, काही चुका केल्या किंवा काही त्यांनी त्याच्या सुधारणा केल्या, हा प्रयत्न मी माझा या यूट्यूबवरनं करणार आहे. काही पुस्तक मी वाचली आणि त्या पुस्तकांनी मलासुद्धा एक बराच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला माझ्यामध्ये की चांगला विचार केला तर तुम्हाला नक्की चांगल्या गोष्टी मिळतात. काही आध्यात्मिक गोष्टींमधून सुद्धा माझी प्रगती खूप झालेली आहे, त्यामुळे त्याचासुद्धा मला या कंटेंट क्रिएशनमध्ये खूप उपयोगात पडणार आहे, त्याचा मी नक्की उपयोग करून घेणार आहे. एक पुस्तकाचं नाव मी आता नमूद करतो, बाकी पुस्तकं तुम्हाला मी सांगेनच की कुठली पुस्तकं मी वाचली आणि जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा उपयोग होईल. तर पहिलं पुस्तक आहे सायमन सिनेकचं स्टार्ट विथ वाय. हे अतिशय उत्तम पुस्तक आहे आणि उत्तम प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल माणूस किंवा ऑर्गनायझेशननी जर सुरुवात केली कापासनं की तुम्ही हे का करताय, ऑथेंटिसिटी जर तुम्ही ठेवली, प्रामाणिकपणा तुम्ही जर ठेवलात तर तुम्हाला कुठली गोष्ट साध्य करता येईल. त्याची उदाहरणं मी तुम्हाला इतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन. पण हे एक पुस्तक नक्की तुम्ही बघा. इतरसुद्धा पुस्तकं आहेत की जे मी तुम्हाला दाखवेन याच्यामध्ये की तुम्हाला काय पुस्तकाने वाचून तुम्हाला काय याचा उपयोग करता येईल. दुसरा महत्त्वाचा उद्देश की हे प्लॅटफॉर्म जसं आहे की बरेच यूट्यूबर्स किंवा बरेच कॉन्टेंट क्रिएशन हे स्वतःला एक हॉबी म्हणून किंवा मग स्वतःची एक आवड म्हणून असतात, पण त्यातले काही लोक असतात की हे बिझनेस म्हणून बघतात. तर मी हे बिझनेस म्हणून बघतो. बिझनेस म्हणून यासाठी की ह्यावरती ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. ऑल्दो कॉम्पिटिशन खूप असतं, पण त्याच्यामध्ये स्वतःला स्टँड आउट करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे कसं करता येईल त्यासाठी मी काय करू आणि कसं करेन या ओव्हर द पिरियड माझ्या येणाऱ्या व्हिडिओमधनं तुम्हाला दिसेल. तर हे बिझनेस कोलॅबोरेशन कसं करायचं आहे किंवा मग तुम्हाला कसं टायप करता येईल, जसं मी शिकतो किंवा मी शिकेन किंवा मी काय गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आणि मला काय गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या होत्या किंवा मग काय अजून गोष्टी करता येतील त्या मी शिकेन, त्या मी सुद्धा तुम्हाला सांगेन. मी कुठे ट्रॅव्हल करेन, कुठल्या जागेवर जाईन, कुठल्या गोष्टी मी बघेन किंवा मी अगोदर काही 5 गोष्टी मी केल्या आहेत, तेव्हा मी काही व्हिडिओ शूट्स केले नव्हते, नॉर्मल शूट्स केलेले आहेत, म्हणजे असं स्वतःच्या हाऊससाठी काही फोटो काढले ते मी शेअर करेन, जेणेकरून
तुम्हालासुद्धा नॉलेज येईल किंवा मलासुद्धा नॉलेज येईल की अजून याच्यातनं चांगलं काय दाखवता येईल किंवा काय कसं करता येईल ते. यूट्यूब हे खरोखर उत्तम प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून प्रत्येकाला प्रत्येकाची एक क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आणि असे बरेच ऑप्शन्स आहेत जे यूट्यूबच्या व्यतिरिक्त आहेत. इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, फेसबुक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा स्वतःचा एक ब्रँड इस्टॅब्लिश करू शकता आणि ही आवड जोपासता तुम्ही एक बिझनेस मॉडेल म्हणून बघू शकता. तो माझा प्रयत्न असणार आहे, त्यासाठी मी हा प्रयत्न करतो आहे. इतर गोष्टी तुम्हाला कळतीलच ओव्हर द पिरियडमध्ये मी येणाऱ्या यूट्यूबच्या सिरीजमध्ये, की ट्रॅव्हल कसं करावं, ट्रॅव्हल करताना काय गोष्टी ठेवाव्यात, बाईकवरनं ट्रॅव्हल कसं करावं किंवा मग इतर लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल कसं करावं, विमानाने प्रवास कसा करावा, या सगळ्या गोष्टींची मी माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये देईन. हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, कारण का एक स्वतःची भीती मला घालवायची होती यूट्यूबवरती येण्यासाठी. तर न भीता बिंदासपणे कॅमेऱ्याला समोर जा आणि तुम्ही तुमचं शूट करा. तुम्हाला जसं वाटतील तसं शूट करा आणि ते अपलोड करा. हा पहिला व्हिडिओ अपलोड करा. त्याच्यानंतर येणारे सिक्वेन्स वाईज तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. सातत्य ठेवा याच्यामध्ये गोष्टीमध्ये. आणि मी सुद्धा सातत्याने या गोष्टीचा प्रयत्न करणार आहे की चांगले कंटेंट, चांगले व्हिडिओ बनवणार आहे. आणि म्हटल्याप्रमाणे हा आम्ही एक बिझनेस मॉडेल बघतो आहे. तर मी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी कोलॅबरेशनसाठी नक्की प्रयत्न करणार आणि आत्तापासूनच मी सुरुवात करतो आहे. मी माझा जो एक्सपिरियन्स आहे सेल्सचा, तो मी याचा वापरण्याचा मी प्रयत्न करणार आहे की मला सेल्स कसं करता येईल आणि काय करता येते. पुढे मी माझा ईमेल ID मी नक्की याच्यात मेन्शन करेन. ज्यांना कोणाला ब्रँड कोलॅबरेशन्स करायचे आहेत, ज्यांना कोणाला हे ट्रॅव्हलवरती कंटेंट करायचे आहेत किंवा काय, मी नवीन आहे पण नक्की माझा प्रामाणिक प्रयत्न असेल की चांगला कंटेंट देण्यासाठी मी नक्की यासाठी बांधील असेल. ज्याच्या जशाशी मी कोणाशी कनेक्ट करेन, ज्याच्या जशाशी मी एक कोलॅबरेशन करेन, एक क्लायंट म्हणून, इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून, एखाद्या कंपनीबरोबर किंवा एखाद्या कुठल्याही ग्रुपबरोबर म्हणजे एखाद्या कॉलॅबरेशन मला करता आलं तर माझा नक्की प्रामाणिक प्रयत्न असेल की मी प्रामाणिकपणे माझं काम उत्तम देईल त्यांना. हा माझा नक्की प्रयत्न असणार आहे. बाकीच्या गोष्टींमध्ये मी नक्की पुढे सांगेन, पण आज ह्याच गोष्टी होत्या. पुढे पण बघूया.